एकदम कुरकुरीत असं पारंपरिक अशा आपल्या आलूवडी तयार आहे। एक नंबर शेप आला आहे पहा आणि कुरकुरीत पण झालाय। हे बघा आवाज या पद्धतीने मला आवाज येत असेल या पद्धतीने। तर अस्सल पारंपरिक असं आलूवडी आपले तयार आहे। खूप इझिली होतात पटकन। नमस्कार मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्याच चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण पारंपरिक अशी आलूवडी पाहणार आहोत। खूप सोपी आहे, इझिली होते, पटकन होते। त्याचप्रमाणे आलूवडी करताना कोणती काळजी घ्यायची, ती कुरकुरीत व्हावी म्हणून काय करायचं, त्याचं सारण म्हणजे त्याचं जे आपण पीठ बनवते ते व्यवस्थित बसावं म्हणून काय करायचं, रोल व्यवस्थित व्हावे म्हणून काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। वडे बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपण आळूची पानं घेतलीत, त्याची देठी पाठीमागच्या साईडची काढून घेतलेली आहेत आणि एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। तर चला मग आळूच्या वड्या बनवायला सुरुवात करूया। आळूच्या वड्या बनवणार आहोत, त्याच्यासाठी आपण आळूचं जे मिश्रण असतं, पिठाचं मिश्रण असतं, ते कसं करायचं ते आधी पाहणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथं बेसन घेतलंय, हे 2 वाटी आहे। तर त्याच्यानंतर आपण ह्याच्यात बरोबर 1/4 आपण तांदळाचं पीठ ऍड करतोय, म्हणजे जवळजवळ पाव वाटी, जेवढं प्रमाणात तुम्ही बेसन घ्याल त्याच्या पाव वाटी मी तांदळाचं पीठ ऍड केलंय। त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, एकतर देठे घ्या नाहीतर नुसती पानं घ्या, ह्याचं उद्दिष्ट आपल्याला कुरकुरीतपणा आणायचंय, त्याच्यामुळे कोथिंबीर ऍड करतोय आपण। त्याच्यानंतर 1 चमचा लसूण आणि मिरच्याची पेस्ट। आलं हवं असेल तर तुम्ही घालू शकता, मी नाही घातलेलं कारण आमच्या घरी नाही आवडत म्हणून। त्याच्यानंतर 1 चमचा हळद, त्याच्यानंतर 1 चमचा लाल तिखट, आधी मिरची टाकली त्यानुसार लक्षात घेऊन टाकायचं। त्याच्यानंतर मी इथं अख्खे जिरे घेतलेत, तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरे पूड सुद्धा घेऊ शकता, पण मी इथं अख्खे जिरे 1 चमचा घेतले। त्याच्यानंतर चिंचेचा कोळ, इथं मी चिंच अर्धा तास भिजू ठेवली होती, त्याचा कोळ आहे। तर इथं मी चिंचेचा कोळ घेतलाय। त्याच्यानंतर मीठ चवीनुसार तुमच्या आणि ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या। आता या व्यतिरिक्त तुम्ही कुरकुरीतपणा येण्यासाठी एकतर कोथिंबीर जास्त वाढू शकता किंवा खोबरं असतं आपलं ओलं किंवा सुखं, दोन्हीपैकी एक कोणतं पण वापरू शकता। पण प्रमाण मात्र जर तुम्ही 2 वाट्या बेसन घेतलं असेल तर तुमचं कमीत कमी अर्धी वाटी खोबरं असलं पाहिजे। तर हे प्रमाण आहे। याने सुद्धा आपण ज्या पद्धतीने करतोय त्या पद्धतीने पण खूप कुरकुरीत होतात। टाकावेच असं काही नाही, ते ऑप्शनल आहेत दोन्ही गोष्टी, जर तुम्हाला हवं असेल तर नक्की टाका। या गोष्टी आपण पाणी टाकून मिक्स करणार आहोत। आधी मी कोरड्यात जरा हलवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर लागल तसं ना घट्ट ना खूप पातळ, योग्य पद्धतीने असं मिश्रण करणार आहोत आपण। तर हे मी मिक्स करून घेते आणि पाणी ऍड करून व्यवस्थित मळून घेते मिश्रण। थोडं थोडं करायचं, लागेल तसं, ना खूप घट्ट करायचंय ना खूप पातळ। तर इथं मी हे व्यवस्थित मिश्रण बनवून घेतलंय, पीठ आपलं व्यवस्थित तयार झालंय। तर हे पीठ आपण ना खूप पातळ केलं आहे ना खूप थिक केलं आहे, तर ऑलमोस्ट चमच्यातनं सहज पडतंय, हलवावं लागत नाही चमचा, या पद्धतीचं करायचंय। तर हे तुम्ही एकतर 5 ते 10 मिनिटं साईडला पण ठेवू शकतात, जेणेकरून व्यवस्थित भिजेल, अन्यथा लगेच पण करू शकता। तर चला आपण पुढची वड्या भरायला सुरुवात करूया। तर इथं वड्या भरण्यासाठी मी व्यवस्थित पानं धुवून स्वच्छ करून घेतली आहेत। वडे बनवण्यासाठी आपलं पीठ सुद्धा तयार आहे आणि पानं सुद्धा। तर आता आपण आळूची वडी भरणार आहोत, तर कशी भरायची मी दाखवते। तर आपल्याकडे इथं आपलं पीठ आहे, व्यवस्थित आळूचं पान उलटं टाकायचं। गरज असेल तर तुम्ही हे देठ थोडंसं कापून घेऊ शकता या पद्धतीने, खूपच गरज असेल तर। पण तुम्ही जर शहरात वगैरे राहत असाल तर ऍक्च्युलीच यायला आपल्यापर्यंत पोहोचायला आळू खूप उशीर झालेला असतो, त्याच्यामुळं मऊ ते पडलेलं असतं। या पद्धतीने तुम्ही काढून घेऊ शकता। तर मी हे तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी काढून घेतले, मी नाही काढणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही काढून घेऊ शकता, गरज असेल तर रोल होण्यासाठी म्हणून तेव्हाच करावं लागतं, हे कापून घ्यावं लागतं। जेव्हा आळू खूपच ताजी असते तेव्हाच हा प्रॉब्लेम येतो, अन्यथा येत नाही। चला तर मग आता आपण आळूची वडी भरून घेणार आहोत, पानाला व्यवस्थित पीठ लावून घेणार आहोत। आपण पानाला व्यवस्थित पीठ लावून घेऊया। तर या पद्धतीने
व्यवस्थित, ना खूप जाड थर लावायचा ना खूप मोठा, अशा पद्धतीने. तर या पद्धतीने लावून घ्यायचा. त्याच्यानंतर दुसरं पान घ्यायचं, ते सुद्धा असंच उलट टाकायचं, वरचं देठ काढून घ्यायचं आणि या पद्धतीने हातरून घ्यायचं, पीठ लावून घ्यायचं. आता जर पानं खूप छोटी असतील तर कमीत कमी 3 पानं लागतील, पण पाने जर बऱ्यापैकी मोठी असतील तर 2 पानं सुद्धा व्यवस्थित होतं. आणि पानं जर खूपच छोटी असतील तर 4-5 सुद्धा लागू शकतात. तर या पद्धतीने सर्व साईडने मी लावून घेतलंय. आता पण ह्याला रोल करूया. तर या पद्धतीने रोल करायचं. तर पहा व्यवस्थित रोल होतंय, अजिबात काही तुटत वगैरे नाहीये किंवा निघत नाहीये, सुटत नाहीये मध्येच. तर हे पहा आपलं एकदम व्यवस्थित रोल झालाय. आता या पद्धतीने सगळ्या आलूच्या वड्या मी करून घेणार आहे, रोल करून घेणार आहे पीठ भरून. चला तर मी करून घेते. मग तिकडे आलूचे रोल्स तयार करून रेडी आहेत. आता आपण ह्या वाफवून घेणार आहोत. चला तर मग वाफवून घेऊया. आलू वडी वाफवण्यासाठी इथं ऑलरेडी मी पाणी गरम केले आणि त्याच्यावरती गाळण ठेवली आहे आणि आपण हे एक 15 मिनिटं वाफवून घेणार आहोत. पाणी ऑलरेडी माझं खूप गरम आहे, उकळत आहे. त्या टायमाला आपण ह्याच्यावर तेल लावून गाळण ठेवली आहे आणि आता आपण हे वाफवून घेणार आहोत. तर जर बसत नसेल गाळणीत तर कट करून ठेवली तरी चालते आलू वडी. तर मी आधी सगळ्या ठेवून घेते आणि मग हे व्यवस्थित लावते. तर ह्या आलू वडी मी ठेवलेल्या आहेत आणि आता आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायच्यात. चला तर मग 15 ते 20 मिनिटं वाफवून घेऊया. झाकायचं आणि वाफवून घ्यायचं या पद्धतीने. तर मग वाट पाहूया 15 मिनिटं. आपण पाहणार आहोत 15 मिनिटं झालेत आपल्याला वाफवायला ठेवून. तर हे पहा एकदम व्यवस्थित वाफवल्यात. आता ह्या साईडला काढून घ्यायचं आणि आपण कापून घेणार आहोत. आधी साईडला काढून घेऊया. खूप गरम असतात त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची. आपण साईडला काढून घेतोय. तर मी तो व्यवस्थित साईडला काढून घेतली. तर अशा पद्धतीने सगळ्या मी साईडला काढून घेते. आलूची वडी व्यवस्थित झाली आहे. आता व्यवस्थित कट करून घ्यायची. थंड झाल्यावर कट करायची नाहीतर तुटते मध्येच. तर या पद्धतीने शक्यतो काळी चाकू घ्यायचा, ज्याला धार आहे असं चाकू घ्या आणि अशा पद्धतीने कट करा. तर सगळ्या मी अशाच कट करून घेणार आहे. मी तुम्हाला दाखवते कशी झाली. हे पहा या पद्धतीने लेअर दिसला पाहिजे आलूच्या वड्याची आणि सगळ्या या साईज मध्ये कापून घ्यायच्या. जर खूप मोठ्या कापल्या तर तळताना आतमध्ये कच्च्या राहतील, त्याच्यामुळे या साईज मध्ये व्यवस्थित होतात त्या. चला तर मी सगळ्या या पद्धतीनेच कापून घेते. माझ्या आलूच्या वड्या व्यवस्थित कापून तयार आहेत. आता आपण ह्या तळून घेणार आहोत. चला तर मग तळून घेऊया. मी तळण्यासाठी तेल घेतले. आपण आलूच्या वड्या एकदम आता व्यवस्थित तळून घेणार आहोत. तर मी तेल आपलं व्यवस्थित गरम झालं की नाही आधी चेक करायचं आणि मग आलूच्या वड्या टाकायच्या. तर माझं तेल एकदम इथं व्यवस्थित गरम झालंय. आपण एक एक वडी व्यवस्थित टाकून घेणार आहे. तेल शक्यतो कमी घ्यायचं, कारण तेल आलूच्या वड्या तळल्यानंतर काळं काळं होतं आणि ते बाकीचं तुम्ही कशाला वापरलं तर ते व्यवस्थित दिसत नाही. बाकीच्या गोष्टींना तो काळवटपणा राहतो. चला तर मग व्यवस्थित तळून घेऊया. गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा म्हणजे व्यवस्थित तळल्या जातात. इथं एकदम व्यवस्थित असं माझ्या वड्या तळलेल्या गेलेल्या आहेत. नेहमी हाय फ्लेमवर ठेवायचा जेव्हा तुम्ही वड्या तळत असता, कारण कुरकुरीत व्हावेत म्हणून. त्याच्यामुळं एकदम व्यवस्थित. ते मी तुम्हाला काढून दाखवते. आवाज पहा, पाहिलत का? तर या पद्धतीने आवाज आला पाहिजे.
आणि आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। या पद्धतीने खूप सुरेख। तर सगळ्या वड्या मी असं तळून घेणार आहे आता। चला तर मग तळून घेते। तर इथे एकदम कुरकुरीत अशा पारंपरिक अशा आपल्या आलूवडी तयार आहे। एक नंबर शेप आला आहे पहा, आणि कुरकुरीत पण झालाय। हे बघा आवाज या पद्धतीने, तुम्हाला आवाज आला असेल तर या पद्धतीने। तर अस्सल पारंपरिक अशा आलूवडी आपले तयार आहेत। खूप इझिली होतात, पटकन होतात। तुम्हाला आजची आपली आलूवडीची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।